रामकृष्ण हरी. पांडुरंगा करो प्रथम नमन, दुसरे चरण संतांची या. धन्य धन्य एकनाथा तुमचे चरणी माझा माथा, तुमचे चरणी माझा माथा, तुमचे चरणी माझा माथा. नाथांची भारुड भाग 14. अर्थात गेल्या 13 भागापासून आपण नाथांच्या भारुडावरती चिंतन करतो आहोत आणि आज आपला हा 14वा भाग, ज्या भागामध्ये आपण नाथ महाराजांच्या भारुड प्रकरणातील एक अभंग घेऊन रोज चिंतन करत असतो. आजही आपण ते चिंतन करणार आहोत. आज चिंतनासाठी ज्या अभंगावर, ज्या भारुडावरती आपल्याला चिंतन करायचं आहे ते भारुड पिसा या नावाने प्रसिद्ध आहे. पिसा म्हणजे वेडा, पिसा म्हणजे पागल, पिसा म्हणजे भोळसट, पिसा म्हणजे अव्यवस्थित, पिसा म्हणजे घाणेरडा, पिसा म्हणजे पागल. असा पिसा या नावानं प्रसिद्ध असलेलं हे भारुड नाथांचं भारुड आहे आणि या नाथांच्या भारुडावरती आज आपल्याला चिंतन करायचं आहे. सर्वप्रथम ते भारुड काय हे आपण बघू आणि नंतर चिंतन करूया. नाथराय असं म्हणतात, राम राम म्हणून सदा रडे, राम राम म्हणून सदा रडे, जे जे देखे त्याच्या पाया पडे, जे जे देखे त्याच्या पाया पडे, जे जे देखे त्याच्या पाया पडे. देव देखत पिसे पायी, आपुले पारिखे नोळखे काही. अर्थात देव देखत पिसे चाई, देव देखत पिशे पाही, आपुले पारखे नोळखे काही. राम राम म्हणून सदा रडे, जे जे देखे त्याच्या पाया पडे. बोला माझी घाली मौनाची मिठी, बोला माझी घाली मौनाची मिठी. शून्याही वरील सांगितो गोष्टी, शून्याही वरील सांगितो गोडी. राम राम म्हणून सदा रडे, जे जे देखे त्याच्या पाया पडे. आपुलिया माथा आपण मारी, त्याचा पिशेपणा कोण आवरी. राम राम म्हणून सदा रडे, जे जे देखे त्याच्या पाया पडे. एका जनाधनी पिसा झाला खरा, एका जनाधनी पिसा झाला खरा. आपुल्या आपण नाशी शरीरा. राम राम म्हणून सदा रडे, जे जे देखे त्याच्या पाया पडे. अशा प्रकारचं पिसा या प्रकरणातले भारुड आहे. या भारुडातून नाथराय पिसा हे रूपक घेऊन, पिसा म्हणजे जसं मी सांगितलं अत्यंत भोळा, अत्यंत भोळसट, अत्यंत वेडसर, अत्यंत वेडा, अव्यवस्थित राहणारा, अव्यवस्थित वर्तन करणारा असा हा मनुष्य म्हणजे पिसा. हे झालं रूपक. आणि आध्यात्मिक दृष्ट्या जर याचा विचार केला तर भक्तीने वेडा झालेला, विदेह अवस्थामध्ये गेलेला असा जो भक्त तो वेडा. लक्षात आला का मुद्दा? एक पिसा आहे, एक वेडा आहे, एक संसारातला वेडा आहे, संसारातला पिसा आहे आणि दुसरा नाथराय ज्या वेड्याच्या रूपकातून संतांना समोर करतात तो एक भक्त आहे. आणि तो भक्तीनं, भोळ्या भक्तीनं देवाला शरण गेलेला, पण त्यामुळे विदेहावस्थेत पोचलेला असा हा भक्त म्हणजे वेडा आणि पिसा. आता बघा, व्यवहारामध्ये आपण पिसा कोणाला म्हणतो, वेडा कोणाला म्हणतो? ज्याचं व्यवस्थित वर्तन नाही तो पिसा. जो भानावर नाही, जो काहीही करतो, जो वेड्यासारखा वागतो त्याला आपण पिसा म्हणतो, नाही का? रस्त्याने काही पिसे मिळतात ना, आपण म्हणतो वेडा आहे, पागल आहे, मूर्ख आहे, घाणेरडा आहे. अत्यंत वर्तन त्याचं म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध काहीतरी वागतो. काय खातो काय खात नाही त्याचं त्याला कळत नाही, घाणेरड्या अवस्थेमध्ये राहतो, त्याला आपण वेडा म्हणतो, पिसा म्हणतो, नाही का? अशी ही वेडसर, भोळसर असलेली लोक
त्यांना काय कळत नाही महाराज, काहीच कळत नाही. आपण काय खातो, कशात टाकून काय खातो, आपण स्नान करत नाही, आपण घाणेरड्या अवस्थेमध्ये का राहतो, आपले कपडे फाटले, नख वाढले, केस वाढले, महिना महिना आंघोळ नाही, दात घासलेले नाहीत, ब्रश केलेला नाही, हे वेडे आणि पिशे हे संसारातले आपल्याला दिसतात. हेही देहाच्या अवस्थेत नसतात. यांनाही देह आणि देह संबंधाने त्यांना कळत नाही. कुत्र्याजवळ झोपतात, फुटपाथवर झोपतात, कुत्र्याजवळ झोपतात, त्यांना काहीही कळत नाही. ते झाले पिसे. आणि आमच्या अध्यात्मामध्ये जे पिसे झाले महाराज, जे वेडे झाले, ते पिसे आणि ते वेडे म्हणजे संत आणि भक्त आहे. म्हणून नाथराया पिसाया भंगातून, पिसाया भारुडातून सांगतात, ते पिसे काय करतात, ते वेडे काय करतात. कोणते पिसे? जे अध्यात्म पारमार्थिक पिसे. हे बघा, दोन पिसे आहेत, एक संसार पिसे आणि देव पिसे. संसारामध्ये वेडे आणि पिसे कोण? पैसा कमावण्यासाठी वेडा झाला, पिसा झाला, संसारिक पिसा, नाही का? काही मिळावं, एखाद्या गोष्टीची आसक्ती निर्माण व्हावी, एखादी गोष्ट पाहिजे म्हणजे पाहिजे, त्यासाठी काही करेल, त्याला आपण म्हणतो ना पिसा झाला, वेडा झाला. प्रेमाच्या नादाने एखादा मनुष्य, एखादं प्रेमी युगल ज्या वेळेला गुंतते महाराज, आपण म्हणतो ना हो वेडा झाला, प्रेमामध्ये वेडा, पिसा झाला. जीव झाला एडा पिसा आहे ना सिरियल एक, मी पाहत नसतो. जीव झाला एडा पिसा म्हणे, येडा होतो, पिसा होतो. कशामुळे? आपल्या संसारातल्या प्रेमामुळे ही माणसं वेडी होतात, पिसी होतात. इथेही पारमार्थामध्ये सुद्धा भक्त वेडे झाले, पिसे झाले. नाथराय तेच या पिसा भारुडातून व्यक्त करतात की ते पिसे काय करतात? जसे प्रेमीयुगल फक्त आपल्या प्रेमिकेच्या, आपल्या लव्हरच्या नुसतं आठवणीने महाराज झुरत राहतात. तो नुसतं तिचीच आठवण, तुझ्यासाठी काही पण. या अवस्थेमध्ये त्यांना आपलं घर दिसत नाही, नातेवाईक दिसत नाही, आई वडील दिसत नाही, आपला मान सन्मान काही दिसत नाही. फक्त ती पाहिजे, तिच्यासाठी. असे जे वेडे झालेत महाराज, संसारातले वेडे आणि परमार्थातले वेडे काय करतात? हेही झुरतात हो, पण कुणासाठी? हेही नुसतं एकच जप करतात. कुणाचा? देवाचा. नाथराय तेच वर्णन करतात, राम राम म्हणून सदारणे, राम राम म्हणून सदारणे, जे जे देखे त्याच्या पाया पडे, जे जे देखे त्याच्या पाया पडे, जे जे देखे त्याच्या पाया पडे. नाथराय म्हणतात, अहो ह्या पिसा झाला, नुसतं राम राम राम, दुसरं काही म्हणतच नाही महाराज. नुसतं राम 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 राम, जो जो दिसेल त्याला राम राम आणि त्याच्या पाया पडतो महाराज. पिसे वेडेपणाचं लक्षण नाही का? अहो कुणाच्याही पाया पडतो, कुणाच्याही पाया पडतो. लहान बघत नाही, मोठा बघत नाही, जात बघत नाही, धर्म बघत नाही, वर्ण बघत नाही, लिंग बघत नाही, काहीच बघत नाही आणि पाया पडतो. म्हणून नाथराय म्हणतात, हा पिसा आहे बरं का. राम राम म्हणून सदारणे, जो 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 देखी त्याच्या पाया पडे, कुणाच्याही पाया पडतो, असा पिसा. कशाने हा पिसा झाला महाराज? यांनी राम नामाच्या छंदाने हा पिसा झाला, विठ्ठल नामाच्या छंदाने हा पिसा झाला. नाथराय एके ठिकाणी म्हणतात ना, हो येणे विठ्ठले लाविले पिसे, येणे विठ्ठले लाविले पिसे. या विठ्ठलानं पिसं लावलं. नाथराय म्हणतात पिसा, नाथरायांचं भारुड आहे ना ते यासाठीच आहे. येणे विठ्ठले लाविले पिसे. काय पिसं लावलं? जिकडे पाहे तिकडे दिसे, जिकडे पाहे तिकडे दिसे, येणे विठ्ठले लाविले पिसे. हा अध्यात्मातला पिसा, हा भक्त पिसा होऊन जातो महाराज, पिसा होऊन जातो. त्याला कळत नाही हो. अनेक प्रमाण आहेत बघा पिसा या प्रकरणावरून जर सांगायचे झाले तर 2-3 प्रमाणे सांगतो. तुझ लागे माझा जीव झाला पिसा,
हाय तुझ लागी माझा जीव झाला पिसा, अवलोकी तो दिशा पांडुरंग, अवलोकी तो दिशा पांडुरंगा, अवलोकी तो दिशा पांडुरंगा, तुझ लागी माझा जीव झाला पिसा. माझा जीव वेडा झाला, माझा जीव पिसा झाला. कुणासाठी? तुझ लागी माझा जीव झाला पिसा. देवासाठी, रामासाठी, पांडुरंगासाठी, कृष्णासाठी, भगवंतासाठी माझा जीव पिसा झाला. महाराज काय सांगू, पिसे झाले सांगू मी काय, पिसे झाले सांगू मी काय, जो मुदी संताचे उच्चिष्ट खाय. महाराज एक तर महाराज पिस व्हावं ते संतासाठी पिस व्हावं, पिस व्हावं ते देवासाठी पिस व्हावं, वेड लागावं, वेड लागावं ते देवाचं लागावं, वेड लागावं ते संतांचं लागावं. आमच्या भक्त संत महात्म्यांना वेड लागलं महाराज. येड लागलंय कोणाचं? पांडुरंगाचं वेड लागलं. येणे विठ्ठल लावले पिसे, त्याला त्याचं वेड लागलं महाराज. म्हणून हा वेडा पिसा भक्त. त्या भक्ताचं वर्णन नाथराय असं करतात की बाबा रे, बोला माझी गाली मौनाची मिठी. हा जो बोलतो ना महाराज, बोलतच नाही, पिशासारखा वेड्यासारखा बसून राहतो एका ठिकाणी, बोलत नाही कोणाशी महाराज. आणि बोलायला लागला की काय बोलतो? बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, याच्याशिवाय दुसरं काही बोलतच नाही महाराज. संसाराची वार्ताच करू नको म्हणतो माझ्याजवळ, फक्त बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवे भावे. एकतर काहीच बोलत नाही आणि बोलायला लागला तर शून्याही वरील सांगतो गोष्टी. म्हणजे कुठल्या गोष्टी सांगतो? फक्त देवा संबंधानं गोष्टी बोलतो महाराज. मात्र तरी कोणी सांगायची फक्त देवा संबंधानं जो बोलतो, देवाच्या नामस्मरणाशिवाय जो बोलत नाही. आणि ते बोलत असताना एवढं बोलतो की तुकोबारा म्हणतात, माझी मज झाली नावर वाचा, छंद या नामाचा लागलासी, छंद या नामाचा लागलासी, छंद या नामाचा लागलासी. महाराज पिस लागते, वेड लागते. कशामुळे वेड लागते? भगवंताच्या भक्तीचं वेड लागते. आणि ते भक्तीचं वेड लागल्यानंतर दुसरं त्याच्या नामाशिवाय दुसरं तिसरं काही दिसत नाही. नाथराय अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये असं सांगतात, आपुल्या माथा आपण मारी, त्याचा पिशेपणा कोणावरी. आपल्याच डोक्यावर मारून घेतो. वेडे लोक काय करतात? मारून घेतात गालावर, डोक्यावर. त्याला कोणी आवरायचं? नाथराय म्हणतात, हाही तसंच आपल्या माथ्यावर मारून घेतो महाराज. काय सांगावं, इथे माथ्यावर मारून घेणं म्हणजे संसार जाळून टाकणं आणि देवाशी तद्रूप होणं असं घ्यावं लागेल. एका जणाधनी पिसा झाला खरा, आपुल्या आपण नाशी शरीर. हा पिसा वेडा झाला, हा देवाच्या नामस्मरणामध्ये वेडा झाला, पिसा झाला. आणि परिणाम काय झाला? याने आपल्या शरीराचा नाश केला. महाराज शरीराचा नाश करावा, कारण हे शरीर नाशवंत आहे हो, म्हणून नाश करायचा आणि परमार्थाला लागायचं, पारमार्थिक प्राप्ती करून घ्यायची. असा हा पिसा, असा हा वेडा. भक्त हा वेडा आहे, देवासाठी वेडा झाला. आणि तुम्हाला सांगू का, अहो हाच वेडा झाला असं नाही, याच्यासाठी देवही वेडा झाला. काय सांगू तुम्हाला, वेडा झाला, वेडा झाला, वेडा झाला, वेडा झाला. कोण? परमात्मा पांडुरंग भगवान, भगवंत ईश्वर वेडा झाला, वेडा झाला, वेडा झाला, वेडा झाला, वेडा झाला. लाचावला भक्ती सुखा, लाचावला भक्तीसी, लाचावला भक्तीसी, लाचावला भक्तीसी. वेडा झाला, वेडा झाला, वेडा झाला, वेडा झाला. वेडा झाला. कोण वेडा झाला? हा देव वेडा झाला. हो, भक्त जसे वेडे झालेत ना, तसा देव सुद्धा वेडा होतो. कशासाठी? भक्तीशी. भक्त जे भक्ती करतात, संत महात्मे जे भक्ती करतात, त्यासाठी हा वेडा होतो, त्यासाठी हा पिसा होतो. नाथराय सुद्धा सांगतात, नाथराय एके ठिकाणी वर्णन करतात की देवही वेडा झाला. कसा वेडा झाला? कशासाठी वेडा झाला? या सुखा कारणे,
या सुखा कारणे देव वेडावला, देव वेडावला, वैकुंठ सांडोनी संत सदनी पाही राहिला. महाराज, इथे देव पिसावतो, देवही वेडा होतो. भक्त जसे वेडे होतात ना, तसा देवही वेडा होतो. महाराज म्हणतात, या सुखाकारणे देव वेडावला, वैकुंठ सोडूनी संत सदनी पाही राहिला. का? धन्य धन्य ते वैष्णव सदन, जेथे लक्ष्मी सहित शोभे नारायण. या सुखाकारणे. मी का सांगतो आहे, या भारूड प्रकरण हे पिसा ह्या प्रकरणातलं असल्यामुळे भक्त हे वेडे आहेत, पिसे आहेत, पण भगवंताच्या नामासाठी, भगवंताशी तद्रूप होण्यासाठी, भक्ती सुखासाठी वेडे झाले. तसा हा देव सुद्धा भक्तांसाठी वेडा होतो. महाराज, मी सांगून गेलो, वेडा झाला, वेडा झाला. लहानचावाला भक्तीसी अनेक अभंगामध्ये देव वेडा, भक्त वेडे याचं महाराज वर्णन आलेलं आहे. देवाच्या नावाचं पिस लागावं, देवाच्या नावाचं वेड लागावं. मी सांगून गेलो, वेड फक्त संतांचं, वेड फक्त देवाचंच लागलं पाहिजे. तुम्हा मला वेड लागलं. आपण संसारी पिशे आहो का? आपल्याला प्रपंचाचं वेड लागलेलं आहे, आपल्याला संसाराचं वेड लागलेलं आहे, आपल्याला या प्रापंचिक वेडानं ग्रासलेलं आहे. पण ज्यांना पिस देवाचं लागलं, ज्यांना वेड देवाचं लागलं, ते खऱ्या अर्थानं आपुल्या आपण नाशी शरीरा. नाथराय जसा भंगामध्ये म्हणतात, एका जनार्दनी पिसा झाला खरा, एका जनार्दनी पिसा झाला खरा, आपुल्या आपण नाशी शरीरा, आपुल्या आपण नाशी शरीरा, आपुल्या आपण नाशी शरीर. पिसा खरा झाला, आपल्या शरीराला नाश करतो. कशामुळे महाराज? राम राम म्हणून सदारडे, जो जो भेटी तयाच्या पाया पडे म्हणून. आणि म्हणून असं पिस व्हावं माणसाने. महाराज, वेड व्हावं माणसाने, पागल व्हावं माणसाने, पिस व्हावं. पण कसं? असं पिस. अहो, तुम्हाला एक सांगू का? तुकोबारायासारखे संत, माऊलींसारखे संत, नाथरायांसारखे संत आपल्याला सांगतात, तुम्ही पिशे व्हा, तुम्ही वेडे व्हा, तुम्ही पागल व्हा. अर्थ काय महाराज? कसं पिस व्हायचं? हो, कसं वेड व्हायचं? एका अभंगामध्ये महाराजांनी सांगितलं, देवाला आपलंसं करून घ्या आणि पिशे व्हा. कसे? आठवतो बघा. अविनाश करी आपुलिया ऐशे, लावी मना पिसे गोविंदाचे. मनाला गोविंदाचं पिस लागलं पाहिजे, मनाला गोविंदाचं वेड लागलं पाहिजे, मनाला देवाचं वेड लागलं पाहिजे. अविनाश करी आपुल्या ऐसे, लावी मना पिसे गोविंदाचे, लावी मना पिसे गोविंदाचे. गोविंदाचं पिस मनाला लागावं महाराज. कारण दुसऱ्याचं पिस लागून, दुसऱ्याचं वेड लागून मनुष्य वेडा होईल. पण देवाचं जर वेड लागलं तर मनुष्य शहाणा होईल. इथे पिसा बना, इथे वेडा बना. पण देवाला वेड लावा, देवाचे पिसे बना. म्हणजे तुम्ही पिसा आणि वेडा असून सुद्धा शहाणे बना. आणि संसारामधले शहाणे सुद्धा वेडे बनतील, पिसे बनतील. असा याचा अर्थ आहे महाराज. काय सांगावं? अनेक ठिकाणी वेडा झाला. तुकोबाराय म्हणतात, आम्ही वेडे आहो. हो हो, आम्ही वेडे आहो. तुका म्हणे वेडा, तुका वेडा विचार करी बड बड फार. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही वेडे आहो, विचारी आहो, आम्ही खूप बडबड करतो. पण एक सांगू का? आता आमचं वेड हे परमार्थिक मार्गाला लागलं महाराज. आता आमचं वेड हे संसारातलं वेड राहिलं नाही. आता आमचं वेड पांडुरंग परमात्म्याकडे लागलं. नित्य वाचे हाती छंद, राम कृष्ण हरी गोविंद, राम कृष्ण हरी गोविंद, राम कृष्ण हरी गोविंद. राम कृष्ण हरी गोविंद ह्या नामाचा आम्हाला छंद लागला वाचेला. आता मात्र आम्हाला वेडच लागलं याचं. नाथराय सुद्धा या भारुडाच्या पहिल्या चरणामध्ये तेच तुम्हाला आम्हाला सांगतात ना. हो, राम राम म्हणून सदारडे, जे जे देखे त्याच्या पाया पडे. म्हणजे याने परिणाम काय झाला?
जे जे देखे त्याच्या पाया पडे, म्हणजे सर्वाभूती परमात्मा आहे ही त्या ठिकाणी त्याला अनुभूती आलेली असते. ही अनुभूती आल्यामुळे सर्वत्र भगवान आहे अनुभूती आली महाराज त्या ठिकाणी. जो जो भेटे भूत ते ते माने जे भगवंत हा भक्ती योग निश्चित जाण माझा, माऊली ज्ञानोबा म्हणतात ना. तेव्हा सर्वत्र देव आहे ही जी परिणती, हा जो अनुभव येतो, ऐसा जाता अनुभव विश्वदेव सत्यत्वे, अशा प्रकारचा अनुभव येतो. कशाने? असा अनुभव आल्यामुळं महाराज म्हणतात, जे जे देखे त्याच्या पाया पडे. तुम्हा मला जरी असं वाटत असेल की हा पिसा आहे, हा वेडा आहे, पण हा पिसाही नाही, हा वेडाही नाही, हाच सर्वात शहाणा आहे, कारण तो भक्त आहे. तुकोबारायांना जिजाबाई तुकोबारायांच्या पत्नी पिशा म्हणायचे, पिशा वेड्या. आणि गावातले लोक सुद्धा तुकोबारायांना वेड समजायचे, पिसा समजायचे. कारण संसार करता येत नाही ना हो, संसार करता येत नाही, घर चालवता येत नाही, शेती पिकवता येत नाही, धंदा नीट करता येत नाही, मुलं बाळ सांभाळता येत नाही, मग वेडा पिसा नाही तर काय? मग वेडा पिसाच आहे ना. हा संसारातला वेडा पिसा आहे महाराज. पण आध्यात्मिक दृष्ट्या बघितल्या तर तुकिता तुलनीसी, तुलना करा. ब्रह्म तुकासी आले तुकिता तुलनीसी. ब्रह्म तुकोबारा ब्रह्म म्हणले, यालाच म्हणायचं नाथरायांच्या भाषेमध्ये, या भारुडाच्या माध्यमातून जर बघितलं तर यालाच म्हणायचं शरीराचा नाश केला, एका जनार्दनी पिसा झाला खरा, एका जनार्दनी पिसा झाला खरा. पिसा खरा झाला महाराज, पिसा राहिला नाही, पिसा शहाणा झाला. वेडा राहिला नाही, वेडा शहाणा झाला. तुमच्या आमच्या डोळ्याने जरी आम्हाला तो वेडा वाटत असला तर तो वेडा नाही, तो शहाणा आहे. कारण तो काय करतो? तुकोबारा एका अभंगात म्हणतात ना, आपल्याला माहिती आहे, शहाणा तो धनी घेत असे, शहाणा तो धनी घेत असे. कोण शहाणा महाराज? जे सोपं वर्मजाने जाणलं. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, शहाणा तो धनी घेत असे. मग राम राम नाम घेतोय आणि सर्वांच्या पाया पडतो, सर्वाभूती देव आहे असं जो समजतो, तो वेडा की शहाणा? तो शहाणा आहे. म्हणून मी सांगितलं, देव पिसे आणि संसार पिसे हे दोन पिसे आहेत. संसार पिसे हे वेडे आहेत आणि देव पिसे हे शहाणे आहेत महाराज. देव सुद्धा पिसे होतात, मी सांगून गेलो. भक्त जसे पिसे होतात तसा देव सुद्धा पिसे होते. काय सांगावं महाराज, काल्याच्या प्रसंगामध्ये तुम्हाला माहिती आहे, गोपाळांसोबत आणि भगवान श्रीकृष्णासोबत काल्याचा प्रसाद मिळावा म्हणून ब्रह्मादिक हे सर्व पिसे झाले होते. जयासाठी ब्रह्मादिक झाले ती पिसे. मी पिसा शब्दाला म्हणून सर्व प्रमाणे तुम्हाला सांगतोय, आपल्या लक्षात आलं असावं. दयासाठी ब्रह्मादिक झाले ती पिसे, उच्चिष्टा कारणे देवजळी झाले मासे. नाही का? काल्याच्या आशे देवजळी झाले मासे. पिस लागलं ब्रह्मादिकाला महाराज. कशात पिस लागलं हो? संतांच्या संगतीत राहण्याचं पिस देवाला लागते आणि भक्ताला देवाच्या संगतीत राहण्याचं पिस त्या ठिकाणी लागते. तिथे मग त्याला लाजही वाटत नाही, कुठली शंकाही येत नाही. कोणी आम्हाला म्हणू द्या, वेड म्हणू द्या. पंढरीच्या वारीमध्ये नाचणारे वारकरी बघतात का हो? कोणी आम्हाला बघते का म्हणून? कारण ते वेडे झाले, पिसे झाले, अर्थात शहाणे झाले महाराज. शहाणे झाले म्हणून देवाकडे लागले, परमार्थाकडे लागले. पारमार्थिक दृष्ट्या ते महान आहे, ते श्रेष्ठ आहे. नाथराय ह्या वेड्या रूपकातून या संतांचं, या भक्ताचं वर्णन करत असताना आपल्याला सांगतात, हे भक्तीने वेडा झालेला, विदेहा अवस्थेला प्राप्त झालेला जो भक्त, त्याचं वर्णन या अभंगामध्ये आलं महाराज. त्याचं वर्णन आपण बघून गेलो की तो बोलत नाही, मौन अवस्थामध्ये धारण करतो. बोलण्याचे नाही एका देवाविना काही, अशीच त्याची स्थिती. बोलासाठी नाथराय असं म्हणतात, बोलासाठी घाली मौनाची मिठी. मौन धारण करतो महाराज, बोलतच नाही. तुकोबारा भंडारा डोंगरावर जाऊन बसायचे कशासाठी महाराज? 10 लोक येतील, काही विचारतील, बोलतील, संसाराच्या गोष्टी करतील.
त्या करायच्या नाहीत. म्हणून बोलण्याची नाही एका देवाविना काही हे मौन अवस्था आहे. आणि दुसरी शून्याही वरील सांगतो गोष्टी खूप ज्या वेळेला बोलतो, मी सांगून गेलो ना, माझी मत झाली नावा वाच्या बोलतच राहतो, फक्त देवाचं गुणगान गातो महाराज. माझी वाणी तुझे रंगू गुणनाम, नाही का? माझ्या वाणीनं फक्त तुझे नामच मी घेईल आणि मग तिथे मात्र मी थांबणार नाही. मौन अवस्था कुठे आहे आणि बोलण्याची अवस्था कुठे आहे हे समजून घ्यावं लागेल. जसा वेडा कुठेही बोलत नाही, शांत बसतो आणि कधी कधी एवढा बडबड करतो की आपल्यालाच कळत नाही. संत महात्मे मात्र बोलत नाहीत महाराज, मौन धारण करतात. पाहिजे तिथेच बोलतात, कामाचंच बोलतात, असं बोलतात, बोल 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 ऐसा बोल बोल, जो होता है अनमोल ऐसा बोल बोल, असे संत महात्मे बोलतात. आणि म्हणून या संत महात्म्याच्या या वेडेपणावरती, या भक्तीत रंगून गेलेल्या संत महात्म्याच्या भक्तीनं देव सुद्धा त्या ठिकाणी भारावून जातो. देव सुद्धा त्या ठिकाणी त्यांचं कौतुक करतो. आणि तुम्हा मला सुद्धा त्या ठिकाणी भक्तीत रंगून जाण्यासाठी भक्तीचं पिसं लागावं महाराज, अशा प्रकारचा आपल्याला उपदेश करतात की लावी मना पिसे गोविंदाचे. मनाला पिसं लागू द्या, मनाला वेड लागू द्या, मन त्या ठिकाणी रत होऊ द्या. कुठे? भगवंताच्या नामस्मरणामध्ये. जसं या भारुडाच्या अभंगामध्ये नाथराय म्हणतात, राम राम म्हणून सदारणे. रड यावं महाराज, काय सांगावं. देवाच्या नामस्मरणानं गहिवरून आलं पाहिजे, अष्ट सात्विक भाव त्या ठिकाणी जागृत झाला पाहिजे, त्याला नामचिंतन म्हणतात. आणि मग अशा रीतीने देवाला आपलंसं करून घेतल्यानंतर मग मनाला छंद लागतो. गोविंद गोविंद मना लागल्या छंद, नाही का? लावी मना पिसे गोविंदाचे, असं पिसं आपल्याला आम्हाला सर्वांना लागावं. नात्र या भारुडातून, पिसा या भारुडातून तुम्हा आम्हाला व्यवहारातले पिसे, व्यवहारातले वेडे आपण बघतोय, तसंच आपणही वेड व्हावं. आपणही देहाला वेगळं ठेवून, जसा वेडा त्या ठिकाणी देहवृत्ती आपली विसरून जात असतो, त्याला कळत नाही आपण काय कर. तुकोबारायांचं बघा ना हो, तुकोबारायांकडे आता आपल्याला वेळ नाही एवढं चरित्र सांगायला. तुकोबारायांच्याकडे पाहुणे आले, जिजामातेचा भाऊ आला, स्वयंपाक केला, भाजी केली, जेवणाला वाजले. तुकोबाराय जेवण राहिले, भाऊ आपला जेवत नव्हता. काय झालं, भाऊ का जेवत नाही? तुकोबाराय मात्र जेवतायत. आणि मग जिजामाता विचारते, जिजाबाई विचारतात, का हो भाऊ जेवला नाही, का हो काही प्रॉब्लेम? काहीच नाही. मग भावाने सांगितला, ताई अगं भाजीत मीठच नव्हतं, अळणी भाजी झाली. मग तुकोबाराय नाही तर तुम्हाला कळत नाही का? तुकोबाराय म्हणतात, काय खातो आम्ही, कासया सांगते काय खातो आम्ही. अहो माहितीच नाही ना आम्ही कशासोबत काय खातो, ही आम्हाला कल्पना नाही. याला म्हणायचं तुका म्हणे, मग नैवृत्तीवरी वृत्ती शून्य अवस्था प्राप्त होते, विदेह अवस्था प्राप्त होते. ह्या विदेह अवस्थेमध्ये प्राप्त झालेले, भक्ती सुखात रंगून गेलेले, भक्ती सुखात वेडे झालेले, भक्ती सुखात पिसे झालेले जे भक्त आहेत ना, त्याचं वर्णन या भारुडातून आलेलं आहे. असं हे पिसा नावाचं हे भारुड आज तुमच्या समोर, जसं माझ्या अल्पबुद्धीने मला चिंतन करता आलं तसं चिंतन करण्याचा प्रयत्न केलाय. पुढच्या भागामध्ये पुन्हा एकदा आपण दुसरं भारुड घेऊन आपण चिंतन करणार आहोत. असं हे भारुडावरचं चिंतन आणि इतरही चिंतन, संत महात्म्यावरचं इतरही चिंतन ऐकण्यासाठी संतांचे अमृतवचने या आपल्या युट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब केलेलं आहेच. समजा केलेलं नसेल तर जरूर करा आणि आपले नातेवाईक, इष्टमित्र सर्वांना सबस्क्राईब करायला सांगा, जेणेकरून हा संत विचार जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आपल्याला ऐकता येईल आणि त्यात रुची वाटेल. महाराज गोड विचार आहे हे वचन, ही अमृत वचने जे म्हटलं आहेत ना, अमृतासारखं गोड संतांनी आपल्या समोर ठेवलेली संतांची वचने आहेत, ती ऐकावीत. म्हणूनच आपण हे चॅनल सबस्क्राईब करायची आपल्याला विनंती करतो. पुढच्या भागामध्ये भेटू भारुड अभंगावरचं एखादं वेगळं चिंतन घेऊन, वेगळा अभंग घेऊन. तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण हरी. कुंडली विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तात्रय जनार्दन श्री एकनाथ
नाथरायांचं भजन राहिलं नाही का? करूयात. श्री भानुदास श्री एकनाथ, 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 श्री भानुदास श्री एकनाथ. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज की जय.